वारकऱ्यांचा संवाद सुकर होण्यासाठी पालखी मार्गावर 100 वायफाय केंद्र उभारण्यात येणार आहे। गर्दीमुळे संपर्कात येणारा दरवर्षीचा अडथळा पाहता यंदा अधिकारी व वारकऱ्यांमधील संपर्काचा अडथळा दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आषाढी यात्रेत पालखी मार्गावर 100 स्टेशन उभारण्यात येणार असून 4 मोबाईल चार्जिंगचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आषाढी यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या 10 ते 15 लाख असते। या वारकऱ्यांना कोणतेही अडचण येऊ नये, समस्या निर्माण होऊ नये, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात येत असलेल्या सेवा सुविधा पोहोचवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातात। मात्र एकत्रित गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात योग्य तो समन्वय घडत नाही, परिणामी असुविधांचा बोजवारा उडतो। हीच अडचण दूर करण्यासाठी यंदा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी अधिकारी, कर्मचारी व वारकऱ्यांमधील संपर्काचा अडथळा दूर करण्यासाठी पालखी मार्गावर 100 वायफाय स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे। सेवा सुविधा देतो, हे सेवा सुविधा सर्वांनी वापर करता येईल याच्यासाठी खूप स्ट्रिक्ट सूचना देण्यात आलेली आहे। तसेच पूर्ण पालखी मार्गावर जे नॅशनल हायवे आहे याच्या बाजूला पण दोन्ही बाजूला आपण पुढे 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर नंतर जे काही सुविधा उपलब्ध आहे त्याची दिशादर्शक आम्ही लावणार आहोत। आणि मुक्कामीच्या ठिकाणी एस्पेशली जर्मन हँगर किंवा मंडप जिथे आपण टाकतो तिथे किमान 2 लेयरच्या कार्पेट असला पाहिजे आणि तसेच इलेक्ट्रिकल कनेक्शन, चार्जिंग पॉईंट हिरकणी कक्ष होण्याची शक्यता आहे किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी त्याच्या जवळच्या ठिकाणी आपण ICU आणि ट्रॉमा केअर युनिटची नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरून प्रत्येक ICU किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये किमान 5 ICU बेड असलं पाहिजे। आणि जे काही लागणारे इक्विपमेंट, डॉक्टर एस्पेशली विशेष तज्ञ जसं की ऑर्थोपेडिशियन, ॲनेस्थेटिस्ट आणि फिजिशियन, जनरल सर्जन हे सगळे विशेष तज्ञ डॉक्टरची सुविधा पण आपण उपलब्ध करून देतोय। आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तसेच दिशादर्शक आणि अनाउन्समेंट पब्लिक ॲड्रेस सिस्टमसाठी जे लागणारे LED सुविधा आहे हे सगळे आपण उपलब्ध करून देतोय। यावर्षी जिल्हा परिषद मार्फत जवळपास 4300 असं फिरते शौचालय आपण विविध पालखी मार्गावर आणि ठिकाणीवर आपण उपलब्ध करून देतोय। त्याच्या साफसफाईसाठी जवळपास 114 सक्शन आणि जेटिंग मशीन, तसेच 325 सफाई कर्मचारी, त्यांच्या नियंत्रणासाठी 123 आपले जिल्हा परिषद मार्फत संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेली आहे।